जय जय रघुवीर समर्थ। रुबाब हा आपल्या जगण्यात कामात असावा लागतो। नवीन कपडे घालून रुबाब नाही दाखवता येत। कष्ट करण्याची ताकद असेल तर जे आहे त्यात समाधान कधीच पाहू नका। जिथे पैसेवाले कमी पडतील तिथे तुमची गरज भासेल, असे यशस्वी बना। तयार असाल तर होय टाईप करा। आयुष्य आनंदात जगा, पण आपले कर्तव्य कधी विसरू नका। करिअर सोडून मागे जाल तर दुसरा त्या संधीचे सोने करून पुढे जाईल। प्रॉब्लेम तर येतच राहणार, त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्त्वाचे आहे। जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला हवे। यशस्वी लोकांच्या कथा वाचून प्रेरणा भेटेल। काही शिकायचं असेल तर जे कधी हार मानत नाहीत त्यांच्या कथा वाचा। सुख महत्त्वाचे असेल तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर सुख विसरावे। सहमत असाल तर होय टाईप करा। कष्टांच्या गोष्टीचा जास्त विचार करायचा आणि नशिबाच्या गोष्टी बोनस म्हणून बाजूला ठेवायच्या। माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे। समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्येच खरी परीक्षा असते, कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो। डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत। ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय असते त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते। स्वतःचा विकास करा। लक्षात ठेवा, प्रगती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहे। आज मी निदान एक पाऊल पुढे टाकेन, निदान एक काम पूर्ण करेन, निदान एक अडथळा ओलांडेन, निदान प्रयत्न तर नक्कीच करेन। माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे। तुझा परमेश्वरावर विश्वास असेल तर होय टाईप करा। कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत, आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारणे सांगत नाहीत। कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते स्वतःच मिळवावे लागतात। सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की ते आपोआप सुटतात। कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये, कारण प्रत्येक जण आपापल्या संकटांशी झगडत असतो। काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना येत नाही। आयुष्यातले काही क्षण एकांतात घालवत जा, कारण सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील। कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो। स्वतःला वाचवण्यासाठी सर्वात प्रभावशाली साधन म्हणजेच समोरच्यावर टीका करणे। आयुष्य म्हणजेच पत्त्यांचा खेळ आहे। चांगली पाणी मिळणे आपल्या आयुष्यात नसते, पण मिळालेल्या पाण्यावर चांगला डाव खेळणे यावर आपले लक्ष अवलंबून असले पाहिजे। आयुष्य म्हणजेच पत्त्यांचा खेळ आहे। चांगली पाणी मिळणे हे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पाण्यावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते। संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात। तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा, आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा। तुमचा जन्म गरीब घराण्यात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर हा तुमचाच दोष आहे। मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते। जीवनात वेळ कशीही असो, वाईट असो किंवा चांगली असो, ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक आपल्याला सोडून जातील। सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा। जर भविष्यात राजासारखे जीवन जगायचे असेल तर आजचा संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचे फळ मात्र खूप गोड असते। प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसते, पण मीठ मात्र नक्की असते। स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं चांगलं आहे। क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग कोणताच नाही।
मित्रांनो, प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे कोणीही आपल्याला सांगू शकत नाही. प्रेम करण्याआधी एकदा स्वतःला नक्की विचारा, आपल्याला प्रेम मनापासून हवं आहे की समोरच्या व्यक्तीसमोर हात पसरवून हवं आहे. हो बाळा, तुझ्यावर जबाबदारी आहे, पण जबाबदारीला नाकारून मागे येऊ नकोस. माहित आहे थोडं टेन्शन आहे, पण घाबरू नको, कारण आयुष्य असंच असते. कधीतरी तुझ्या दुःखाचे रूपांतर नक्कीच सुखात होईल. कालच्या गोष्टी आता मनात आणून आजचा दिवस खराब का करायचा? काल जे झालं ते झालं. आता यापुढे आपण काय करायचं यावरच लक्ष केंद्रित करा. ना उगाचच भूतकाळाला कशामध्ये आणायचं. मस्त स्माइल ठेवत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जायचं. तो काय करतोय किंवा ती काय करते याकडे लक्ष द्यायचंच नाही. अशा गोष्टींकडे लक्ष दिलं तर आयुष्य कठीणच होईल. वेळ वाया घालवण्यापेक्षा आहे ती वेळ योग्य आहे म्हणून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा, पण शांत बसून राहू नका. ज्याची कष्ट करायची तयारी असते त्यांना जास्त विचार करायची गरज भासत नाही. कष्ट करणारा माणूस सुरुवातीला एकटाच असतो, पण जसा तो आपल्या कामात यशस्वी बनत जातो तसेच त्याला अनेक जणांची साथ मिळत जाते. रोज दुःख येतात, रोज अडचणी येतात, पण तेच दुःख, त्याच अडचणी संध्याकाळी जुन्या होऊन जातात. आपण फक्त अशा अडचणींना उत्तर देऊ शकतो, थांबू तर शकत नाही ना. मग येणाऱ्या अडचणींना योग्य उत्तर देताच आलं पाहिजे, तरच सगळं काही ठीक होईल. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. मित्रांनो, जबाबदारीमध्ये एक खास गोष्ट आहे. जबाबदारी कधी आपल्याला बिघडवत नाही तर खूप काही शिकून जाते. दिवस कसाही असो तो संपून जातो. तसेच कोणी कितीही वाईट असो किंवा चांगले असो, काहीतरी अनुभव नक्कीच मिळतो. मग कशाला उगाचच जास्त विचार करायचा. आपल्या आयुष्यातील क्षण जगत आपण पुढे जायचं. राग आणि प्रेम दोन्हीही तयार ठेवा. ज्यांना जे पात्र आहे ते त्यांना नक्कीच द्या. काहीही दिसत नसताना काय दिसते ते फक्त अंधारातून गेलेल्यांनाच कळते. लोक तुमचे कौतुक तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखेच त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकाल. सहमत असाल तर होय टाईप करा. जो माणूस दुःख येण्याआधी दुःखी होतो त्याला गरजेपेक्षा अधिक त्रास होतो. त्यामुळे कधीच दुःखी होऊ नका. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. या जगात समजून घेणारे कुठे भेटतात? जे पण भेटतात ते समजावून सांगून निघून जातात. राग वाईट असतो, पण जिथे गरज आहे तिथे राग दाखवलाच पाहिजे. नाहीतर चुकीचं काम करणाऱ्यांना कधी समजणारच नाही की ते चुकीचं काम करत आहे आणि कायम ते तसंच करत राहतील. आयुष्यात खूप चुका झाल्या आणि त्या चुका लोकांना ओळखण्यात झाल्या. हीच मोठी चूक झाली. तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेतला असेल तर होय टाईप करा. ढोंग आणि खोटं बोलून वागण्यापेक्षा चांगले आणि खरे बोलून शत्रू बनवा. तुमचा कधीही विश्वासघात होणार नाही. जेव्हा नाती आपल्याला रडवायला लागतात तेव्हा दुर्लक्ष करायला शिका. आयुष्य खूप सोपं होईल. असं म्हणतात की ज्यांचा आपण जास्त विचार करतो ती लोक स्वप्नात येतात. मग जे जास्त हवेसे वाटतात मग ते आयुष्यात का येत नाही? मित्रांनो, योग्य दिशा आणि योग्य वेळेचे ज्ञान नसेल तर उगवता सूर्यही मावळताना दिसतो. तुम्ही सहमत असाल तर हा व्हिडिओ लाईक करा. कितीही स्तुती केली तरी अपमान मात्र जपूनच केला पाहिजे, कारण अपमान हे असे एक कर्ज आहे जे प्रत्येकाला संधी मिळाल्यावर व्याजासह भरावे लागते. फक्त दोनच गोष्टींमुळे माणूस सर्व नातेसंबंध गमावून बसतो. एक म्हणजे गैरसमज आणि दुसरे म्हणजे त्या व्यक्तीचा गर्व. कारण हे जग ना आमचं घर आहे ना तुमची जागा आहे. लक्षात ठेवा,
दुसरी संधी फक्त कथा देते, पण आयुष्य देत नाही. चांगले विचार ठेवा, लोक स्वतःहून चांगले दिसू लागतील. जे तुमचा मत्सर करतात त्यांचा कधीही द्वेष करू नका, कारण ते 30 लोक आहेत जे तुम्हाला त्यांच्यापेक्षा चांगले समजत असतात. क्षमा ही चुकांसाठी असते, पण फसवणुकीसाठी नाही. ज्यांचे हृदय प्रेमाने भरलेले असते तो दुसऱ्यांचे हृदय प्रेमाने भरण्यास सक्षम असतो, आणि अशी लोक परमेश्वराला खूप आवडतात. तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. ज्याच्या मनाची भावना खरी असते त्याचे सर्व कार्य चांगले असते. जेव्हा एखादी व्यक्ती संकटात अडकते तेव्हा घरातील दोष, वास्तुदोष, पितृदोष, शनिदोष, कालसर्पदोष हे सर्व दोष दिसतात. फक्त स्वतःचा दोष कधीच दिसत नाही. तू स्वतःला कापून जरी टाकलं ना तरी हे जग तुझ्यावर सुखी होणार नाही. त्यामुळे तुझं आयुष्य तू सुखाने जग. देव तुझ्या सोबत आहे. क्षणोक्षणी सहानुभूती दाखवणारी लोक जेव्हा निभवायची वेळ येते तेव्हा सर्वात दूर उभे राहिलेले असतात. एखाद्यावर प्रेम करणे सोपे आहे, आणि त्याच्यावरच कायम प्रेम करणे हे कठीण आहे. आणि हा एक टर्निंग पॉइंट आहे जिथे आपल्याला कळते की आपल्यावर खरं प्रेम कोण करते. ज्याला तुमचे जीवन सोडायचे आहे त्यांना जाण्यासाठी मार्ग द्या. जर तुम्ही त्याला राहण्यासाठी सांगितले तर तो तुमचा कधीही आदर करणार नाही. सहमत असाल तर होय कमेंट करा. या जगात कोणीही सहानुभूतीशील नाही. प्रेत स्मशानभूमीत ठेवून किती वेळ लागेल हे आपलीच माणसं विचारत असतात. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा. तर होय कमेंट करा. तुमच्या मनाचे पुस्तक अशा व्यक्तींसमोर उघडा जे वाचल्यानंतर तुम्हाला समोरचा व्यक्ती समजू शकेल. आठवणीने आणि कामासाठी आठवण काढणे खूप मोठी गोष्ट आहे. आठवण आपण त्यांची काढतो जी आपली असतात, आणि आपली आठवण फक्त 30 लोक काढतात ज्यांनी आपल्याला आपलं समजलेले असते. एखाद्यासाठी तुम्ही तुमचे अस्तित्व पणाला लावले असले तरीही जोपर्यंत तुम्ही त्याच्या उपयोगाचे आहात तोपर्यंतच ते तुमचे आहेत. आणि ज्या दिवशी तुम्ही त्यांचे काम करणार नाहीत किंवा तुम्ही काहीतरी चुकी कराल त्या दिवशी तुम्ही केलेली सगळी चांगली कामं विसरून ते तुम्हाला हाकलून देतील. त्यामुळे मित्रांनो, नेहमी सावध राहा. आयुष्य तर सर्वांकडे आहे, पण इथे आनंदाने जीवन कोणीही जगत नाही. आयुष्य तर सर्वांकडे आहे, पण इथे आनंदाने जीवन कोणीही जगत नाही. आयुष्य हे मित्रांद्वारे मोजले जाते, आणि प्रगती ही शत्रूंद्वारे मोजली जाते. ज्यांना कसलीही आशा नसते तीच लोक वाईट काळात साथ देतात. संशयावर इलाज नाही, चारित्र्याला पुरावा नाही, मौनापेक्षा चांगले साधन नाही, आणि शब्दांपेक्षा मोठा आवाज नाही. फुरसतीत आमची आठवण येत असेल तर असू द्यात. आपण नक्कीच एकटे आहोत, वाया जाणार नाही, कारण परमेश्वराचा आशीर्वाद नेहमी माझ्या सोबत आहे. तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा. जी व्यक्ती तुमच्या वाईट काळात तुमच्या सोबत नव्हती त्या व्यक्तीला तुमच्या आनंदात राहण्याचा काहीच अधिकार नाही. हे परमेश्वरा, आयुष्यात कोणती तरी अशी व्यक्ती दे जी मनापासून बोलेल, मन राखण्यासाठी नाही. तुम्हाला जिथे मनवण्याची गरज नाही अशा लोकांसोबत राहा. नक्कीच तुमचं चांगलं होईल. जो नक्की तुमच्यावर मनापासून प्रेम करतो, तुमचा मनापासून आदर करतो, तुमच्या चेहऱ्याला आणि तुमच्या स्टेटसला न बघता तो तुम्हाला वेळ देतो, त्याच्यावरच मनापासून प्रेम करा. नक्कीच आनंदी राहाल. आपल्याला नावं ठेवणाऱ्यांचं काय जातंय, कमाल तर सहन करणारेच करत असतात. वेळ ही मुकी नाही, फक्त शांत आहे. वेळ आल्यावर सर्वांना सर्व काही दाखवून देणारच आहे.
आणि तेव्हा कळेल की आपलं कोण आहे आणि परकं कोण आहे. जीवन जितकं साधं असेल तितकंच आपल्या आयुष्यातील तणाव देखील नक्कीच कमी असणार आहे. लोक बोलतात की प्रेम करताना समजूतदार बनून आणि विचार करून केलं पाहिजे. आता त्यांना कोणी समजवायचं की विचार करून कारस्थानं केली जातात, प्रेम केले जात नाही. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्वाचं नाही, तर तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करत आहात हेच महत्वाचं आहे. तुम्ही फक्त पैसे सोबत ठेवा, वेळ आणि लोक नेहमीच तुमच्या सोबत असतील. चांगल्या काळात कोणासोबत बसणं खूप सोपं असते, पण कठीण काळात एकत्र उभे राहणे खूप अवघड असते. स्वतःला अशा प्रकारे बनवा की ज्याला ते मिळेल त्याला अभिमान वाटावा आणि जो गमावेल त्याला पश्चाताप व्हावा. आयुष्य काही निर्णय आपल्याला स्वतःच घ्यायला शिकवते, तर काही निर्णय आपले नशीब घेते. फरक एवढाच आहे की आपल्याला नशिबाचे निर्णय आवडत नाहीत आणि आपले निर्णय हे नशिबाला आवडत नाहीत. जीवनाने एक नवीन धडा शिकवला की तुम्ही जितकी जास्त इतरांचे कौतुक कराल तितकंच तुम्हाला खूप जास्त त्रास होईल. जगात कोणीही आपला मित्र किंवा शत्रू म्हणून जन्माला येत नाही. हा व्यवसाय आणि आपले शब्द, आपली वाणी लोकांना आपले मित्र आणि शत्रू बनवत असतात. मित्रांनो, जिथे आशा संपते तिथे शांतता सुरू होते. अंदाजी मनाची कल्पना आहे आणि अनुभव हा जीवनाचा धडा आहे. सुखाचे महत्त्व कळावे म्हणून जीवनात दुःख येते, पण देव तुमच्या सोबत आहे, त्यामुळे आनंदाने आयुष्य जगा. खूप एकटे असतात ती लोक ज्यांना खूप राग येतो आणि तो राग ते स्वतः शांत करतात. मनापासून सुंदर असलेले लोक फक्त भाग्यवंतांनाच मिळतात. सहमत असाल तर होय कमेंट करा. माणसाचा स्वभाव असा आहे की प्रेम मिळेपर्यंत धीर नसतो आणि प्रेम मिळालं तर दाद देत नाही. तुमची इच्छा असूनही तुम्ही लोकांची तुमच्याबद्दलची धारणा बदलू शकत नाही. त्यामुळे तुमचे जीवन सहजतेने जगा आणि आनंदी राहा. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. ना कोणता मित्र मोठा असतो, ना कोणते प्रेम मोठे असते. जे तुमच्या अडचणीत साथ देतील तेच खरे असतात. सहमत असाल तर होय कमेंट करा. आयुष्याला खुले पुस्तक बनवू नका, कारण लोकांना पाने फाडण्यात मज्जा येते, वाचण्यात नाही. जर तुम्ही कोणाचे चांगले करू शकत नसाल तर वाईट देखील करू नका. हे जग दुर्बल आहे, पण तुम्ही जगाचा निर्माता नाही. विश्वास कमी होऊ देऊ नका. नेहमी प्रयत्न करत राहा. आज तुम्हाला हसणारे उद्या तुम्हाला टाळ्या वाजवतील. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत. तुमच्या आयुष्यातील दुःखांचा नाश करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत. हीच समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना करते. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.